युवा मंच मिड टाउन शाखेच्या एक दिवसीय कार्यक्रमाने समाजसेवा, नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणीला एक नवीन उंची दिली आहे। हा कार्यक्रम 3 प्रमुख टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये सेवा, सन्मान आणि नवचेतनाचा समावेश होता। चिकलठाणा गोशाळा छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी चारा दान, गुळ व गो खाद्याने तुला दानाचे आयोजन करण्यात आलं। मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी जैन तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रदेशाचे प्रथम महिला अध्यक्ष आमदार अमृता भुतडा नाशिक यांच्या प्रेरणादायक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेने आतापर्यंत 480हून अधिक समाज उपयोगी सेवा प्रकल्प राबवले असून हा कार्यक्रम त्यात आणखी एक सुवर्णपान ठरलाय। आणखी एक ऐतिहासिक टप्पा म्हणून आमदार अमृता भुतडा आणि सुरेशजी जैन यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक सभा आणि नवीन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मंगलाचरणाने झाली। निवर्तमान कार्यकारिणीने वर्षभरातील कार्य, आर्थिक अहवाल आणि सेवा प्रकल्पांचे सादरीकरण केलंय। या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या विविध संस्थांनी सामूहिकरित्या सन्मान केलाय आणि नवीन कार्यकारिणीने सेवा, समर्पण आणि निष्ठेची शपथ घेतली आहे। संभाजीनगर मिड टाउनच्या संस्थापिका अध्यक्ष सुप्रिया सुराणा, जोनल उपाध्यक्ष मिनल चेचानी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले। मारवाडी युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची पहिली सभा युवा तरंग या उत्साही वातावरणात पार पडली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज प्रतिष्ठित रेखा राठी, सुनील मालपाणी, नितीन चेचानी आणि पदम सिंग राजपुरोहित यांचा मुलाचा सहभाग होता। अशा प्रकारे मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेने एक ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रम साकारलाय, ज्यामुळे समाजसेवा आणि नेतृत्वाच्या नवनवीन गगनाला स्पर्श केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।